Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about the bridge course activity day 23. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण ब्रिज कोर्स मधील डे 23 ची ऍक्टिव्हिटी स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक. तर पहा, आजचा आपला टॉपिक आहे सब युनिट अल्जेब्रिक आयडेंटिटीज. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ऍक्टिव्हिटीला म्हणजे डे 21 आणि 22 ला आपण काही अल्जेब्रिक आयडेंटिटीजचा स्टडी केला आणि त्याच्यावर आधारित एक्सरसाइज मधील उदाहरण आपण सोडवले. रिमेनिंग आयडेंटिटीज जे आहेत त्या आज आपण आजच्या लेक्चरला स्टडी करणार आहोत. कोणते आहेत ते एक्सपान्शन फॉर्म्युला जरा रिव्ह्यू घेऊया. एक्सपान्शन फॉर्म्युले कोणते आहेत त्यांना रिकॉल करूया. तर पहा, फर्स्ट आहे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. हा एक्सपेन्शन फॉर्म्युला जो आहे हा आपण स्टँडर्ड 8 ला डिराईव्ह केलेला आहे. फायनल फॉर्म्युला जो आहे तो मी रिकॉल करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लिहिला आहे. याचा अर्थ असा आहे की जर दोन नंबर्सच्या समचा या ठिकाणी आपल्याला क्यूब काढायचा असेल तर त्यावेळेस फर्स्ट नंबर जो असतो त्याचा क्यूब करायचा असतो प्लस 3 इंटू फर्स्ट नंबरचा स्क्वेअर इंटू सेकंड नंबर प्लस 3 इंटू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबरचा स्क्वेअर प्लस सेकंड नंबरचा क्यूब. अशा पद्धतीने आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब हा एक्सपान्शन फॉर्म्युला मागच्या इथे डिराईव्ह केलेला आहे. तो आपल्याला रिकॉल करायचा आहे फॉर सॉल्विंग एक्झाम्पल्स इन गिवन एक्सरसाइज. सेकंड एक्सपान्शन फॉर्म्युला आहे मित्रांनो या ठिकाणी, तो म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. म्हणजे याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या, जर दोन टर्म्सची सबस्ट्रॅक्शन आणि त्या ब्रॅकेटचा क्यूब आपल्याला दिलेला असेल तर त्यावेळेस काय करायचं असतं तर लक्षात घ्या, फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो हे आपण स्टँडर्ड 8 मध्ये स्टडी केलेलं आहे. इथे फक्त आपण त्याला रिकॉल करतोय. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला एक्सरसाइज मधील एक्झाम्पल सोडवायचे. ओके, सो डायरेक्टली या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट आहे थर्ड आयडेंटिटीज आहे आपली, ती म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. म्हणजे पहा, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस सेकंड टर्मचा क्यूब आपल्याला काढायला सांगितलं असेल तर त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन असं येतं की फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट ब्रॅकेट इंटू अनदर ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस त्या दोन्ही टर्म्सचा प्रॉडक्ट दॅट इज a मायनस a इंटू b प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर दॅट इज b स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो हे आपण मागच्या याच्यात अभ्यासलेलंच आहे. त्याला फक्त आपण इथे रिकॉल करतोय आणि याच्यावर बेस असणारे जे एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइज मधील ते आपण सोडवणार आहोत. सो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे पहा आयडेंटिटीज एक्सपान्शनचा, तो म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b इंटू a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. म्हणजे पहा, फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब यांचं एक्सपान्शन आपल्याला करायचं असेल वन टर्म क्यूब मायनस सेकंड टर्म क्यूब, तर त्यासाठी काय करतो आपण, याचं एक्सपान्शन इंटू फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू अनदर ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस त्या दोन्ही टर्म्सचा प्रॉडक्ट प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. या पद्धतीने आपण a क्यूब प्लस b क्यूब चं एक्सपान्शन मिळवलेलं आहे दॅट इज a मायनस b इंटू अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. या फॉर्म्युल्यांवर आधारित असलेले एक्झाम्पल्स जे आपल्या एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. बिफोर दॅट हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये यांना लिहिणं सुद्धा आवश्यक आहे. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज मधील क्वेश्चन फर्स्ट आहे आपला एक्सपांड 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. सो याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे बाय युजिंग द प्रॉपर्टी. जी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी याला सॉल्व्ह करण्यासाठी वापरणार आहोत ती कोणती आहे अगोदर या ठिकाणी लिहून घेऊयात. याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा. पहा, कारण इथे दोन टर्म्स दिल्या आहेत त्यांच्यामधलं साइन मायनस आहे, म्हणजे इन द प्लेस ऑफ a 2m आहे, इन द प्लेस ऑफ b या ठिकाणी 5 आहे. सो a मायनस b ब्रॅकेट क्यूच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हे सोडवू शकतो. काय आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूचा फॉर्म्युला,
तर a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला आहे a मायनस बी क्यूब साठीचा, तोच आपण या ठिकाणी यूज करणार. सो काय होईल लक्षात घ्या, इथं 2m minus 5 bracket cube is equal to, according to the given formula, a cube. Here in the place of a there is 2m, so इथे आपण लिहिणार 2m cube, okay, minus 3 into a square, a च्या जागी 2m आहे, so 3 into 2m square into b म्हणजे या ठिकाणी b च्या जागी आहे तुमचा 5, so इथे 5 लिहिणार आपण, प्लस 3 into a square म्हणजे 2m चा स्क्वेअर, सॉरी 3 into a आहे, सो 3 into a म्हणजे 2m into b स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर, ओके, प्लस सॉरी नॉट प्लस मायनस, सो हियर मायनस b चा क्यूब म्हणजे 5 चा क्यूब, ओके, कारण इन द प्लेस ऑफ b देयर इज 5. तर आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा 2m चा क्यूब 2 चा क्यूब 8, m चा क्यूब m क्यूब मायनस 3 into 2m चा स्क्वेअर आला या ठिकाणी 4m स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर into 5 प्लस 3 into 2m झाला 6m into 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब 125. ओके, सो फ्रेंड पहा पुढे काय येईल, 8m क्यूब मायनस 3 4 जा 12, 12 5 जा 16, 3 चौक 12, 12 पंचे 60 म्हणजे 60 इंटू m स्क्वेअर दॅट इज m स्क्वेअर. इथे काय होईल पहा लक्षात घ्या, प्लस 6m इंटू 25, 25 6 जा 150, 25 सक 150 याप्रमाणे येतं, 150 इंटू m 150m होईल मायनस 125. या पद्धतीने हे झालं आपलं एक्सपान्शन कशाचं, 2m मायनस 5 क्यूबचं. आलं लक्षात, a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून आपण गिवन एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तर याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला सॉल्व करायचं आहे, बिफोर दॅट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मधला, तो असा आहे पहा, एक्सपांड 7x plus 8y ब्रॅकेट क्यूब, 7x plus 8y ब्रॅकेट क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, 7x plus 8y चा आपल्याला ब्रॅकेटचा क्यूब काढायचा आहे. सो याला आपण a plus b ब्रॅकेट क्यूबच्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याप्रमाणे सोडवणार. सो a plus b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय लक्षात घेऊया, a plus b ब्रॅकेट क्यूब म्हणजेच a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर मायनस सॉरी प्लस बी क्यूब. ओके, हा एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे, आयडेंटिटी जी मगाशी आपण स्टडी केली त्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सो फ्रेंड्स काय होईल या ठिकाणी लक्षात घ्या, 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7x प्लस 8y चा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इन द प्लेस ऑफ a there is 7x, in the place of b there is 8y. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a क्यूब काय होईल, a क्यूब म्हणजे 7x चा क्यूब प्लस 3a² b म्हणजे 3 इंटू a चा स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर इंटू b म्हणजे 8y प्लस 3 इंटू ab स्क्वेअर, सो 3 इंटू a म्हणजे 7x इंटू b चा स्क्वेअर म्हणजे 8y चा स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे 8y चा क्यूब. ओके, 7x चा क्यूब आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. सो 7 चा क्यूब आहे 343, x चा क्यूब x क्यूब प्लस इथे काय होईल लक्षात घ्या, 3 इंटू 7x चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर 49 इंटू x स्क्वेअर म्हणजे 49x स्क्वेअर इंटू 8y प्लस 3 इंटू 7, 3 7 जा 21 होता त्या ठिकाणी 21x इंटू 8y चा स्क्वेअर म्हणजे 64y स्क्वेअर प्लस 8y चा क्यूब म्हणजे 8 चा क्यूब या ठिकाणी आहे 512 512 y क्यूब. ओके, आता पहा हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो काय होईल लक्षात घ्या, 343 343 x चा क्यूब प्लस
3 इंटू 49 एक्स स्क्वेअर इंटू 8y आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. सो हे रफ मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी इकडे करून घेऊ म्हणजे आपल्याला इथे याचा आन्सर काढता येईल. लक्षात घ्या. तर काय आहे याचं मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा आपण 49 इंटू 3 करून घेऊ या ठिकाणी. 3 9 जा 27 चा 7 कॅरी केला 2, 3 4 जा 12 आणि कॅरी केलेला 2 झाला 14. सो 147 आलं हे आन्सर. सो हिअर 147 एक्स स्क्वेअर इंटू 8y. ओके. प्लस इथे आपल्याला 21 एक्स इंटू 64y क्यूबचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर लक्षात घ्या काय होईल ते. 21 4 जा या ठिकाणी होईल 84. सो 84 चा 4. ओके. नंतर आपण कॅरी केला या ठिकाणी 8. 21 6 जा होईल 126. 126 आणि कॅरी केलेला 8 तो होईल तुमचा 134. सो 134 x इंटू वाय स्क्वेअर दॅट इज एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. ओके. या पद्धतीने आपल्याला जे एक्सपान्शन मिळालेलं आहे त्याची आपण प्रोसेस करत गेलोय. अजून आपलं या ठिकाणी एक मल्टिप्लिकेशन बाकी आहे ते म्हणजे 147 एक्स स्क्वेअर इंटू 8y ते पण करून घेऊया. रफली या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन करू आपण. काय आहे ते पहा. 147 एक्स स्क्वेअर इंटू 8y. सो 147 इंटू 8 करून घेऊया हे मल्टिप्लिकेशन आपण. 8 7 जा 56 चा 6 कॅरी केला 5. 8 4 जा 32 आणि कॅरी केलेला 5. 32 आणि 5 झाले 37 चा 7 कॅरी केलं 3. 8 1 जा 8 आणि कॅरी केलेला 3 11. सो येत आहे 11 7 6. मग या ठिकाणी आपण या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे पण फाइंड आउट केलेलं आहे 11 7 6. ते इथं लिहून घेऊयात. म्हणजेच पहा 343 एक्स स्क्वेअर ॲज इट इज 343 एक्स क्यूब प्लस 147 एक्स स्क्वेअर इंटू 8y चं मल्टिप्लिकेशन काढलेलं आहे आपण. काय ते 1176 म्हणजे 1176 इंटू एक्स स्क्वेअर इंटू वाय म्हणजे एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 एक्स इंटू वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने पहा दिलेलं एक्झाम्पल जे होतं आपल्याला 7x प्लस 8y क्यूब हे आपण एक्सपांड केलेलं आहे बाय युजिंग द आयडेंटिटी एक्सपान्शन फॉर्म्युला. ओके. तुम्हालाही हे आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो एक्सरसाइज मधील क्वेश्चन नंबर 3 आहे फॅक्टराइज 125 p क्यूब प्लस q क्यूब. तर आपल्याला 125 p क्यूब प्लस q क्यूब याचं काय करायचे आहे फॅक्टर शोधायचे आहेत. सो a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला युटिलाइज करता येईल. तो फॉर्म्युला काय या ठिकाणी लिहून घेऊयात. पहिल्यांदा a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b इंटू अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ओके. सो फ्रेंड या फॉर्म्युल्याचा वापर आयडेंटिटी एक्सपान्शनचा वापर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. सो फॉर 125 p क्यूब प्लस q क्यूब याला अगोदर आपण a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्म मध्ये मांडून घेऊ. म्हणजे 125 p क्यूबचं क्यूब रूट आहे 5p चा क्यूब प्लस q क्यूबचं क्यूब रूट आहे q म्हणजे q चा क्यूब. आता पहा a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल मांडलं गेलं. आता त्याप्रमाणे त्याला एक्सपांड करू. a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे तर a प्लस b. सो इंटू फर्स्ट ब्रॅकेट येईल या ठिकाणी 5p प्लस q because in the place of a here is 5p, in the place of b there is q. Okay. So first bracket मध्ये झाला a plus b into second bracket a plus b म्हणजेच 5b plus q. Okay. into second bracket a square म्हणजेच काय तर 5p चा स्क्वेअर मायनस ab म्हणजे 5p into b म्हणजे q प्लस b स्क्वेअर म्हणजेच q चा स्क्वेअर because in the place of b here is q. So 5p plus q into another bracket 5p चा स्क्वेअर काय झाला पहा 25p स्क्वेअर मायनस 5p into q म्हणजे 5pq प्लस q चा स्क्वेअर q स्क्वेअर. या पद्धतीने आपण 125p क्यूब प्लस q क्यूब या एक्झाम्पलला फॅक्टराइज केलेले आहे. त्याचे फॅक्टर्स शोधलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो असंच तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायचं आहे. सो दॅट टेक अ
स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 4. फॅक्टराइज x³ - 64y³. x³ - 64y³ ला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. सो या ठिकाणी मायनस साइन असल्यामुळे आपण a³ - b³ चा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो a³ - b³ चा फॉर्म्युला काय आहे सुरुवातीला लक्षात घेऊन या. इकडे मी नोट डाउन करून घेतो a³ - b³ चा फॉर्म्युला. a³ - b³ इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a - b into another bracket a square plus ab plus b square. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या पद्धतीने एक आयडेंटिटीज एक्सपान्शन प्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो पहा एक्झाम्पल आहे x³ - 64y³. याला अगोदर आपण a³ - b³ च्या फॉर्म मध्ये मांडून घेऊ. सो x³ चं क्यूब रूट आहे x. सो x³ मायनस 64y³ चं क्यूब रूट आहे 64 चा क्यूब 4 आणि y³ चं 64 चं क्यूब रूट 4 आणि y³ चं क्यूब रूट y. सो 4y चा क्यूब. ओके. सो a³ - b³ च्या फॉर्म मध्ये आता हे एक्झाम्पल मांडलं गेलंय. त्याला सॉल्व करू ॲज पर द आयडेंटिटी. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे a - b. सो इन द प्लेस ऑफ a देयर इज x, इन द प्लेस ऑफ b देयर इज 4y. सो x - 4y येईल फर्स्ट ब्रॅकेट मध्ये. इंटू अनदर ब्रॅकेट काय पहा a स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर प्लस ab म्हणजे x इंटू 4y. कारण इन द प्लेस ऑफ a देयर इज x, इन द प्लेस ऑफ b 4y. ओके. प्लस b स्क्वेअर म्हणजे काय 4y चा स्क्वेअर. इन द प्लेस ऑफ b देयर इज 4y. सो लक्षात घ्या, या पद्धतीने आपण याला फॅक्टराइज करतोय ॲज पर द आयडेंटिटीज एक्सपान्शन. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येईल मग ॲज इट इज x - 4y इंटू अनदर ब्रॅकेट x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस x इंटू 4y होईल 4xy प्लस 4y चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 y चा स्क्वेअर y स्क्वेअर. या पद्धतीने x³ - 64y³ चं एक्सपान्शन आपण केलेलं आहे, म्हणजे त्याला आपण फॅक्टराइज केलेलं आहे. त्याचे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत ते म्हणजे x - 4y इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 4xy प्लस 16y स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही हे एक्झाम्पल याच पद्धतीने फॅक्टराइज करायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण डे 23 ची ऍक्टिव्हिटी स्टडी केलेली आहे. त्यात दिलेले एक्झाम्पल्स जे होते ते बाय युजिंग आयडेंटिटीज एक्सपान्शन आपण सॉल्व केलेले आहेत. एक्सरसाइज मधील सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत. तुम्हाला आपलं आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. थँक्यू.